आज मी कॉलेजच्या बाहेर लवकरच आले होते कारण की मला शूट करायचा होता फूड व्लॉग। आमच्या एमजीएम कॉलेज जवळचा एक चौक आहे ते म्हणजे की नमस्कार चौक, आणि खूप जणांना वाटते की नमस्कार चौक मध्ये खायासारखं काहीच नाही आहे। तर आज आपण ट्राय करणार आहोत ओमकार वडापाव। त्या पहिले आपण दादाला विचारून घेऊया। तर आम्हाला तुमचा एक वडापाव टेस्ट करायला देऊ शकता का? द्या बड़ा हरामी हो बेटा। जेव्हा मी दादाला विचारलं होतं की मला वडापाव टेस्ट करायला देशाल का म्हणून, तेव्हा दादा म्हणले होते की हा देऊ की म्हणले। तेव्हा माझं दिल एकदम गार्डन गार्डन झालं होतं बघा। मी ज्या टायमिंगला गेले होते त्या टायमिंगला दादा मस्त गरम गरम वडापाव करत होते। गोल गोल वड्याला जेव्हा कढईमध्ये बघलं तेव्हा तर मला अजूनच वडापाव खाऊ वाटत होता। भैयाचे 2-3 पार्सल होते, त्यांनी पार्सल पॅक केले। त्यानंतर माझ्यासाठी लावले 2 वडापाव। आता मी टेस्ट करणार आहे या वडापावला। पावच्या मध्ये 2 चटण्या लावल्या होत्या, की हिरवी चटणी आणि एक शेंगदाण्याची चटणी होती, आणि त्याचबरोबर आपल्याला गरम गरम मिरच्या पण दिले होते तिथं। दोन्ही हाताने वडापाव पकडला आणि तोंडामध्ये एक घास घेतला, आणि त्यानंतर एवढं गरम लागत होतं म्हणजे की भारी तर होता पण थोडंफार गरम बी लागत होतं। बाकी टेस्ट सांगायला गेलं तर एकच नंबर होती बघा। वडापावचा इथे मी पहिला घास घेतला, दुसरा घास घेतला, तिसरा घास घेतला, त्यानंतर मी जे आहे त्या वडापावची तारीफ करू लागले। पण तेवढ्यामध्ये होते काय बघा तुम्ही, त्यामध्ये आलूची भाजी यूज केलेली आहे। की मैत्रिणीला फक्त कॅमेरा धरायचं काम असते आणि त्याच्यामध्ये हे पच 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 बोलत राहते। बाकी त्यांच्या गोष्टी इग्नोर मारा आणि लवकरात लवकर वडापाव खायला या। मला माहित आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असेल बघा। आम्ही तर रेग्युलरच कस्टमर आहोत, त्यामुळे आम्हाला इथला वडापाव खूपच जास्त आवडतो। वडापाव खाल्ल्यानंतर मला जायचं होतं प्रेमाचा चहा पिण्यासाठी, कारण की इथला चहा तर खूपच भारी आहे। नुसतं चहा पियायला मजा नाही, तर मी घेतली होती तिथले 2-4 टोस्ट। खरं म्हणलं तर चहा विना टोस्ट नाही आणि टोस्ट विना चहा नाही। खूप जणाला वाटते की टोस्ट जे आहे या कपामध्ये बसत नाही, तर आज मी कसं खाते तुम्हाला दाखवते एकदा। नंतर आता जायला गेली तसच्या मध्ये आता काय करा? लास्ट बी तुकडा कसा खायचा ते बी सांगतो तुम्हाला। आता मावना गेला बाबा, मावना गेला, बसला बसला। जेवण घेऊन सगळ्या फुकट आहे एक नंबर अशी चहा आहे, आणि त्याला टेस्ट मला तर खूप आवडते बघा, आणि मी कधी पण ट्राय करते इथे चहा वगैरे। मला टोस्ट आणि चहाचं कॉम्बिनेशन खूप छान आहे। चहा प्यायचं म्हणलं तर हे टोस्ट आणि चहाचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, आणि त्याचबरोबर ते टोस्ट जे आहे कपामध्ये बसत नाही, आणि त्याला बुडू बुडू खाणं एक अलगच मजा आहे बघा। त्यानंतर उरलेला चहा ते आम्ही सुरुक सुरुक करून पिऊन टाकला बघा। बाकी पुढचा कोणता पदार्थ मला टेस्ट करायला पाहिजे नांदेडमध्ये, एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा।